नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आता चाललेलो आहे चारधाम यात्रा, म्हणजे केदारनाथ बद्री. ब्लॉग थोडा लेट सुरू केला आणि आपल्या पाठी आहेत 30 लोक आहेत. त्याच्यामुळं सगळी त्यांची मॅनेजमेंट करताना वेळ गेला, त्याच्यामुळं ब्लॉग काय सुरू केला नाही. पण आता आपण हरिद्वारमध्ये पोचलेलो आहे. आता पुढचा उद्या बघणार आहोत. आता म्हणजे प्रवासाला सुरुवात उद्या करणार आहोत. आता आपण हरिद्वारमध्ये आज वस्तीला थांबणार आहोत. आणि आपला प्रवास कसा झाला तुम्हाला सांगतो. 22 तारखेला आम्ही नेरळवरून बांद्र्याला गेलो. बांद्र्यावरून आपल्याला हरिद्वार डायरेक्ट ट्रेन होती, तर रिझर्वेशन वगैरे AC ची रूम वगैरे होती. आणि आपण बांद्र्यावरून 12:20ला निघलो. 12:20ला निघल्यावर आपण आता इथे हरिद्वारला सकाळी 7 वाजता पोचलो हरिद्वारला. मग तिथे आपले रूम वगैरे घेतलेत आणि आता पुढचा प्रवास हा उद्या करणार. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे आणि आज चाललेलो आहे बारकोडला. तर पाहूया आता पुढचा प्रवास कसा होता ते. जय केदार बाबा, जय सद्गुरू. स्वतःने घ्यायचं. तर मित्रांनो पाहू शकता, आता आपण पुढे जाण्यासाठी रजिस्ट्रेशन करणार आहोत. तर हे बघा तिथे दिसते तुम्हाला. काय करताय ते? काय आता टॉवेल घेऊन कुठे चालला तुम्ही? मी चालू यमुनोत्रीला. ओके ओके. एकदम खतरनाक असा चढाव लागलेला आहे आणि भीती पण वाटते. आम्ही आहोत मसूरी. कितीतरी वरती आलेलं आहे. आता आपण प्रकारेश्वर महादेव मंदिर इथे आपण पोचलेलो आहे आणि दर्शन करूया आता. प्रकारेश्वर मंदिर, महादेव मंदिर, भगवान शिवशंकराचं मंदिर आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. हो, साईडनी चाला चांगल्याने. हा आता कंच्या देवलान
जेवण झालेलं आहे आपलं आणि पाहू शकता आता बाहेरचा नजारा तुम्ही. गेलात का स्वर्गात? आम्ही नाही गेलो पण आता स्वर्गात आलेलो आहे हो का? म्हणून सांगतोय. हा कुठे आलात आता तुम्ही? स्वर्गात स्वर्गात अमृत प्यायला भेटतो. स्वर्गात अमृत पियाला भेटते 90. अच्छा हमको सिखा रही है। स्वर्गात 90 प्यायला भेटते का अमृत प्यायला भेटते ते? यही नहीं अभी और सुनिए। अरे पाहिजे द्या. An hour later. मुझ लग लो मत करो रहने दो बहुत बुरे लग लो तोबा 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 थारा मूड आपण खराब आता आलेलो आहे शिवमंदिर लाखा मंडल तिथे आता आलेलो आहे. आता चला करूया दर्शन. काय मंडले? काय गणेश भाऊ? चलो चलो दादा. क्या इधर निकालो? गाइस लाखा मंडल भगवान शिव को समर्पित नागर शैली में निर्मित इस मंदिर का निर्माण लगभग 12वीं-13वीं शती ईस्वी सन में हुआ था। इस क्षेत्र से बहुतायत में पाए गए स्थापत्य अंगों, वास्तु अंगों तथा मूर्तियों के अवशेषों से ज्ञात होता है कि पूर्व में यहाँ अनेक शिव मंदिर रहे होंगे, परंतु वर्तमान में केवल ये मंदिर शेष बचा है। विभाग द्वारा विगत वर्षों में किए गए कार्यों के फलस्वरूप मंदिर परिसर में अनेक लघु देवालय प्रकाश में आए। भरपूर मंदिर असतील पूर्वी, कारण इथे जे शिवलिंग आहेत ना त्याच्या अनुसार काही असं सांगितलंय का इथे भरपूर मंदिर असतील. इथे भरपूर
भगवान शिवशंकराचे भरपूर मंदिर आहेत. त्याच्यावर पाणी टाकलं का आपला फोटो दिसतो. हे बघ हे बघ कसा दिसला. इसमें पानी वो बोल रहे हैं, पहिले इसमें पानी डाला, इसमें पानी डाला तो अपना प्रतिबिंब दिखता है. हा या बघू शकता या. हे बघा हे बघा हे देखो टाका पाणी टाका. हे बघा दिसतात का? दिसतंय ना. चल आजा. हे काय आहे आता मला तर नाही स्पेलिंग समजत, पण कुणाला समजली तर आपल्याला कमेंट करून सांगा नक्की. हे बघा चलो हे खूप जुने तुम्ही पाहू शकता कसं आहे बघा. काय आहे नक्की आपल्याला आता पूर्ण माहिती ते देणार आहे. चला वो जो माता पार्वती के जो पद चिन्ह है वो तब के हैं जब माता पार्वती 5 वर्ष की थी. शिव को पाने के लिए उन्होंने यहाँ पर 12,000 वर्ष तक तपस्या करी है. तब जाके उनको भोलेनाथ प्राप्त हुए थे. सुनो 12,000 वर्ष पार्वतीने 5 वर्षाच्या तपश्चर्या केली होती भगवान शिवशंकरासाठी इथे. त्या पार्वती मातेचं इथे पावलं लागलेली आहेत. ये जैसे दिखाई दे रहे हैं ना, ये मुगलों ने खंडित किया. ठीक है, मुगलों के द्वारा खंडित है. मुघल आले होते ना मुघलांच्या काळात त्यांनी खंडन केलं होतं. हाँ, फिर ये जो चारों शिवलिंग है ना, ये चारों युगों की अलग अलग शिवलिंग. ठीक है, ये जो रेड कलर का है ये नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपल्या ब्लॉगचा 3रा दिवस यमुनोत्रीला दर्शन करायला चाललो आहे. तर इथून आपल्याला कमीत कमी 7 किलोमीटर आहे मंदिर. तर आपण तर चालतच जाणार आहोत. बाकीचे लोक घोडा वगैरे करून चाललेत आणि आपण चालत जाणार आहोत. पाहूया आता पुढचा प्रवास कसा होतो. आणि थोडीफार थंडी पण आहे, पाऊस पण रात्री भरपूर राहतो. तर त्याच्यामुळं काही रात्री शूट करता नाही आलं. आता पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करूया. कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. तुम्हाला? थँक्यू. आपण चालू जाऊया, घोड्यांना पण त्रास नको. जेवढं आपण काय अजून असं आपलं काय वय नाही झालं, आपण चालू शकतो. म्हणजे असं 7 किलोमीटर आहे. होय आता किती चालता येतं किती दमतं ते समजेलच ब्लॉगमध्ये. मग कसं वाटतंय? हाँ मस्त. आपको कैसा लग रहा है? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है.
मित्रांनो 2 किलोमीटर कंटिन्यू चालून आता भरपूर दम लागलेला आहे. मॅडमना पण दम लागलेला आहे. लागलाय दम नाही अजून. तनिष्का कसं वाटतं तुला? एकदम भारी वाटतंय. दमले नाही का? अजिबात नाही. चालत राहायचं पुढे. काहीच 2 किलोमीटर राहिलेलं आहे अजून. हवे आता सावका चढतोय, बसतोय चढतोय. बघा दम तर भरपूर लागलाय. छातीत दुखायला लागलाय. चलो जय श्री महाकाल. भैरव बाबा सभी की मनोकामना पूर्ण करें. प्राचीन सिद्धपीठ भैरव मंदिर गंगोत्री धाम पैदल मार्ग. सभी भक्तों की मनोकामना पूर्ण हो. स्वस्थ रहे, मस्त रहे, जबरदस्त रहे. जय महाकाल. जय हो. तर गाईज आता आपण यमुनोत्री धामला पोचलेलो आहे. आणि आता पाहिलं तुम्ही तिथे गरम पाण्याचं कुंड आहे. खूप गरम पाणी होता. हे बघा पाहू शकता तुम्ही. जय श्री यमुने. तर मित्रांनो छान प्रकारे असं दर्शन झालेलं आहे. आणि आता परतीचा प्रवास सुरू करूया. आता डायरेक्ट खाली गेल्यावरच भेटू. ठीक आहे. ये है यमुनोत्री धाम पूरा. ये देखो इंडियन ब्यूटी. फोटो नाही काढलास मंदिराचा?